मोतीबिंदू नंतर तुम्ही जी आपल्या डोळ्यात लेन्स बसवताय त्याचं मटेरियल नक्की काय असतं आणि त्याची लाईफ काय असते? नमस्ते, मी डॉक्टर रिधिमा बगली, मेडिलेझर पुणे येथे कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे. मोतीबिंदू किंवा कॅटरॅक्ट सर्जरीमध्ये आपण डोळ्याच्या आतली लेन्स बदलतोय आणि तिथे नवीन लेन्सेस बसवतोय. सो ह्या लेन्सेस ज्या असतात वेगवेगळ्या कंपनीच्या ब्रँडच्या लेन्सेस आपल्याला मिळतात. युजली त्याचं मटेरियल असतं हायड्रोफिलिक किंवा हायड्रोफोबिक ॲक्रिलिक मटेरियल, म्हणजे ॲक्रिलेट अशा एका पद्धतीचं प्लास्टिकच म्हणावं, अशा इनर्ट सबस्टन्सच्या या लेन्स बनल्या असतात. इनर्ट म्हणजे त्या आपल्या बॉडीशी रिॲक्ट करत नाही किंवा त्या लेन्समुळे आपल्या बॉडीमध्ये काही सूज आली, आपल्या बॉडीने त्याला टॉलरेट नाही केलं, रिजेक्ट केलं, काही प्रॉब्लेम झाला असं होत नाही. त्या इनर्ट मटेरियलच्या लेन्स असतात आणि त्याची लाईफ टाईम तुमच्या लाईफ टाईमपेक्षा जास्ती असते. म्हणजे लोकांचा बऱ्याच वेळा प्रश्न असतो की ही लेन्स बदलावी लागेल का? त्याचं काय 5 वर्षांनी 10 वर्षानंतर मला नवीन लेन्स बसवून घ्यावी लागेल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. या लेन्सेस मोर दॅन युअर लाईफ टाईम, अगदी लहान मुलांच्या डोळ्यामध्ये कंजनायटल कॅटरॅक्टमध्ये आपण जी लेन्स बसवतो ते पूर्ण त्या पर्सनच्या लाईफ टाईमपर्यंत ती लेन्स तुम्हाला बदलावी लागत नाही. ती बदलता येत नाही सहजासहजी आणि त्याचं काही असं फिक्स लाईफ नसतं की 10 वर्षांनी ती लेन्स खराब होईल, डिसइंटिग्रेट होईल. ह्या लेन्सेस ॲक्च्युली त्यांचं लाईफ टाईम पूर्ण म्हणजे तुमच्या लाईफ टाईमपेक्षा जास्तीचंच असतं आणि तिला बदलावी युजली लागत नाही. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. धन्यवाद.